मागच्या भागात आपण पाहिलं की समीरला आधीच माहीत होतं की याचसाठी आली आहे. त्याने तिचा हात हातात घेतला. आपण खाली बोलत होतो तेव्हापासून मी तुझा चेहरा पाहत होतो. मला कळलं होतं की तुझ्या मनात काहीतरी चाललंय. तूही काहीतरी करायचं ठरवत आहेस, पण तू स्वतः सांगशील तेव्हाच मी वाट पाहणार होतो. आता सांग, तुला काय करायचं आहे, काय शिकायचं आहे? काही असो, मी तुला शिकायला तयार करेन. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. अगं, आता का रडतेस? आधी नीट सांग, असं म्हणत त्याने तिचे अश्रू पुसले. मलाही फॅशन डिझायनिंग शिकायची खूप इच्छा होती, पण मी घरी सांगितलं तेव्हा आईने नकार दिला. तिने स्पष्ट सांगितलं, मला ते शिकू देणार नाहीत. कोणताही दुसरा मार्ग नव्हता. काही ना काहीतरी शिकायलाच हवं होतं. घरी रिकामं बसू शकत नव्हते ना, म्हणून आईला विनवून कशी तरी डिग्री पूर्ण केली. पण माझ्या मनात ती अपूर्ण इच्छा अजूनही होती. नंतर आई म्हणाली की मला इथे येऊन नीट राहावं लागेल. मीही प्रयत्न केला, पण आज आजींनी सांगितलं की सासूबाईंनी लग्नानंतर फॅशन डिझायनिंग केलं. तेव्हापासून माझ्या मनात पुन्हा तीच इच्छा जागी झाली. मी आता ते शिकू शकते का? नक्की शिक. कोण थांबवतंय? समीरने लगेच उत्तर दिलं. मी आत्ताच आईशी बोलतो. तू विचार करतेस की मी आईकडून परवानगी का मागतोय? अरे, परवानगी नाही, तुझ्या ॲडमिशनबद्दल बोलायला जातोय. प्रिया अजूनही गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. आईने फक्त बुटीकच नाही उघडलं, त्यांनी फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूटही सुरू केलं आहे. आपलंच इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे बाहेर जाऊन शिकायची गरज नाही. आणि आपलं इन्स्टिट्यूट मुंबईमधलं बेस्ट आहे. म्हणून मी आईशी तुझ्या ॲडमिशनबद्दल बोलतो. मग माझी पत्नी तिथे ॲडमिशन घेऊन टॉप फॅशन डिझायनर बनेल. पण त्यासाठी तुला मला एक ट्रीट द्यावी लागेल. इतकं सगळं करताय माझ्यासाठी आणि मी छोटीशी ट्रीटही देणार नाही? ती हसत म्हणाली, बोल, काय हवं? तू जे काही मागशील ते देईन. मला फक्त तेच हवं आहे जे तू स्वतः देऊ शकतेस. त्याच्या या बोलण्याचा अर्थ तिला लगेच समजला नाही. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली, पण त्याच्या नजरेचा अर्थ समजताच ती लाजत हसली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. नंतर ती तयार होऊन आपल्या सासूबाईकडे गेली. इकडे नुपूर खाली येऊन सगळ्यांशी बोलून शिवायसोबत बसस्टॉपकडे निघाली. घरच्यांनी मुद्दाम त्यांना एकटं सोडलं होतं, जेणेकरून त्यांना थोडा वेळ एकत्र मिळावा. गाडी हळूहळू पुढे जात होती. दोघांमध्ये खोल शांतता. काय बोलावं हे दोघांनाही कळत नव्हतं. कितीही हळू गाडी चालवली तरी शेवटी बसस्टॉप आला. कोणती बस? बघ, तिथे उभी आहे. तू बसने का जात आहेस? यासाठीच तर मी कार बुक केली होती. ऐकलंस का? अरे, एकटीने कारने जाणं विचित्र वाटतं. प्लीज, बसमध्ये 4 लोक तरी असतील. बघ माझ्याकडे हेडसेट आहे, गाणं ऐकेन, कदाचित झोपही लागेल. एकटीने जाण्याची भीती वाटते म्हणून मी नकार दिला. ठीक आहे, पण लक्ष ठेव, काही इमर्जन्सी असेल तर लगेच कॉल कर. तिथे पोहोचल्यावरही वेळ काही असो, विचार न करता फोन कर. काम संपलं की थांबू नकोस, थेट इथे परत ये, समजलं? त्याच्या या काळजीच्या शब्दांनी ती खूप खुश झाली. तिने हसत हलकेच हो म्हटलं आणि बसमध्ये चढली. शिवायही तिच्यासोबत बसमध्ये चढला. तिला बसवून तिच्या शेजारी बसला आणि बस सुरू होईपर्यंत तिच्याशी बोलत राहिला. आसपासच्या वातावरणाकडेही लक्ष ठेवत होता. शेवटी बस निघाली. सावकाश गाडी चालवून जा. उद्याचं डिलिंग नीट पूर्ण करा. ओके, ऑल द बेस्ट, नुपूर म्हणाली. तो खाली उतरला, हात हलवत टाटा केलं आणि कारकडे निघाला. ती बसने मिरजकडे प्रवासाला निघाली. शिवाय जेव्हा खोलीत आला तेव्हा रिकाम्या खोलीनेच त्याचं स्वागत केलं. आत येताच त्याची नजर नेहमीप्रमाणे त्या जागेकडे गेली जिथे ती बसायची, पण तिथे ती नव्हती. क्षणभर त्याच्या नजरा तिलाच शोधत राहिल्या. मग त्याला आठवलं ती मिरजला गेली आहे. कपाळावर हलकं मारून त्याने स्वतःला सावरलं आणि आत गेला. कपडे बदलून बाहेर आला.
खोलीतील लाईट बंद करून तो बेडवर पडला. पण झोप काही येत नव्हती. 10 मिनिटात त्याचं 20 वेळा त्या जागेकडे पाहून झालं जिथे ती बसायची. नेहमी त्याच्याजवळ असणारी ती मेणाची भोवली आज नव्हती आणि हे रिकामेपण त्याला विचित्र वाटत होतं. कितीही वळणं बदलली तरी झोप आली नाही. शेवटी तो उठून बसला. नुपूरला इथे येऊन अजून महिना पण झाला नाही आणि इतक्या लवकर तिच्याशिवाय राहणं कठीण केलं. ही जादूगरणी काहीतरी करून गेली आहे. नक्की माझ्यावर जादू केले. त्याचं मन त्यालाच दोष देत होतं. पण मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून आवाज आला, पहिल्यांदा मिरजमध्ये पाहिलंस तेव्हाच तू बेशुद्ध झाला होतास. हे आठवताच त्याच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. त्याच्या डोळ्यांसमोर मिरजचं दृश्य तरळलं. पहिल्यांदा तिला पाहिलं होतं अगदी लाल गुलाबाच्या कळीप्रमाणे. लाल रंगाचा सुंदर सूट, पांढऱ्या लेगिन्स आणि दुपट्टा. थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी हात छातीशी गुंडाळून मैत्रिणींसोबत हसत गप्पा मारत ती चालत येत होती. जसं त्याने तिला पाहिलं तसंच तो तिच्यावर मनापासून हरवून बसला. नकळतच तिची प्रत्येक शरारत, प्रत्येक अदा, तिच्या डोळ्यांची हलकीशी हालचाल, सगळंच त्याने आपल्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जपून ठेवलं होतं. हे सगळं आठवून तो नकळत हसला. देवा, तिच्याशिवाय आता राहवत नाहीये. अजून तर उद्याचा पूर्ण दिवस बाकी आहे. मी स्वतःला कसं सावरू? मी कसला ट्रेलर हिरो होतो आणि या मुलीनं मला किती रोमॅन्टिक बनवलं. असं विचार करत त्याने पटकन मोबाईल उचलला आणि तिला कॉल करणार तितक्यात बोलावू का तिला असं मनात येताच त्याने फोन पुन्हा खाली ठेवला. बसमध्ये बसलेली ती मुलगी गाणी ऐकत होती. पण कोणतंही गाणं ऐकलं तरी तिच्या डोळ्यांसमोर त्याचा चेहरा येत होता. या विचारांनी त्रासून तिने हेडसेट काढून ठेवला. अरे, या मुलानं तुझं काय केलंय असं वाटतंय, जणू काही जादूच केली आहे. काही पाहिलं तरी तोच आठवतो. तू परत कशी जाणार असं विचार करत तिने फोन करण्याचा विचार केला. पण लगेच स्वतःलाच थांबवलं. नाही, कदाचित तो झोपला असेल. हलकीशी लाजही वाटली. ती लाज लपवण्यासाठी तिने गॅलरी उघडली आणि त्यातली टेडी बेअरची एक फोटो पाठवली. हा आहे तुमचा टेडी बेअर, नुपूरने मेसेज पाठवला. नाही, माझ्या टेडी बेअरला 2 गोड हातपाय असतात आणि त्याचा चेहराही खूप सुंदर असतो. शिवायने लगेच उत्तर पाठवलं. अच्छा, पण मी तुमचा टेडी बेअर कधी पाहिलाच नाही, नुपूर म्हणाली. थांब दाखवतो. मग त्याने मिरजमध्ये चोरून काढलेली तिचा एक फोटो पाठवला. फोटो पाहताच तिने डोळे मोठे केले. इतके डोळे मोठे करू नकोस, असं वाटतंय जणू मी त्यात पडेल. तिची रिएक्शन आधीच ओळखून त्याने हा मेसेज पाठवला होता. हा फोटो तुम्हाला कसा मिळाला, नुपूरने लगेच विचारलं. मिरजमध्ये तुला पाहायला आलो होतो ना, तेव्हा तुला कळलंच नाही आणि मी फोटो तुझा काढला. खूप शातीर निघालात तुम्ही. ओळख नसलेल्या मुलीची फोटो काढता. हॅलो, ती काही अनोळखी मुलगी नाही, ती माझी पत्नी आहे, समजलं, शिवाय म्हणाला. आता तुमची पत्नी आहे, पण जेव्हा फोटो घेतला तेव्हा तर मी अनोळखीच होते. मग कसा फोटो काढला? पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच माझ्या मनाने सांगितलं की तूच माझ्यासाठी आहेस, म्हणून फोटो घेतला. आणि लग्नात तू नाही म्हणाली असतीस तर मी तुला उचलून लग्न केलं असतं. अच्छा, जबरदस्ती लग्नही केलं असतं. पण तरीही झोपताना माझ्याकडून तोंड वळवूनच झोपला असतास ना. पहिल्यांदा त्याला समजलं नाही, पण पुन्हा वाचल्यानंतर अर्थ समजताच त्याचे डोळे मोठे झाले. अरे, काय म्हणायचं आहे तुला? अजूनही समजलं नाही? अरे, तुम्हाला समजणार कसं? लग्न करूनही टेडी बेअरप्रमाणे बाजूला बायको ठेवून झोपणारे आहात तुम्ही. अच्छा, जवळ असताना शांत होतीस आणि आता दूर गेल्यावर इतक्या धाडसानं बोलतेस. मग आधीच सांग ना, तुला सगळं लगेच हवं आहे, पण जवळ असताना सगळं नैसर्गिकरित्या होऊ दे असे डायलॉग मारतेस आणि आता हे बोलतेस. मी तुला बिचारी छोटी मुलगी समजत होतो. माझ्याचवर उलटा प्रश्न विचारतेस. समोर येऊन 2-4 सुनवायची हिंमत आहे का तुला? हे सगळं नंतर बघू, आता जा, शांतपणे झोपून जा. सकाळी तुम्हाला कामावरही जायचं आहे, असं म्हणत तिने बाय केलं आणि कॉल कट केला. शिवाय फोनकडे बघतच राहिला. कशा गोष्टी बोलते,
माझ्याबद्दल काय विचार करते? तिच्याजवळ राहूनही स्वतःला कंट्रोल करण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागली हे मला माहीत आहे. आणि ही मुलगी माझ्याबद्दल असं बोलते. राहू दे, येऊ दे तिला. हा शिवाय कोण आहे ते दाखवून दे. त्याच्या चेहऱ्यावरच्या रागाच्या पलीकडे हलकंसं हसू उमटलं, जे त्याने मिशांमध्ये लपवलं. प्रिया खोलीत फिरत आपल्या विचारात हरवली होती. आज सकाळी ती सासूसोबत इन्स्टिट्यूटला गेली होती आणि तिचं मन अजूनही तिथेच अडकलेलं होतं. ज्या ठिकाणाला ती साधं इन्स्टिट्यूट समजत होती, तिथल्या प्रत्येक इमारती, प्रत्येक ब्लॉक पाहून ती थक्क झाली. ते फक्त फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट नव्हतं. तिथे प्रत्येक प्रकारच्या ड्रेस डिझायनिंगचा ट्रेनिंग दिलं जात होतं. आरी वर्क, हाताची कढाई, मशीन कढाई, फॅब्रिक बॉन्डिंग, अजून कितीतरी शाखा होत्या. काहींची नावंही प्रियाने कधी ऐकली नव्हती. सगळं विस्मयाने पाहणाऱ्या प्रियाला पाहून राजश्री हसल्या आणि तिला आपल्या केबिनमध्ये घेऊन आल्या. बस, त्यांनी सांगितलं आणि प्रियाच्या बाजूला बसल्या. त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची होती, पण त्या क्वचितच त्यावर बसत. इन्स्टिट्यूट कसं वाटलं बाळा? आई, खूपच शांत आहे. इतकं मोठं इन्स्टिट्यूट, इथल्या अर्ध्या मशीन कशासाठी वापरतात हेही मला माहीत नाही, प्रियाने हलक्या उदासीने म्हटलं. राजश्री हसल्या. हे सगळं शिकण्यासाठीच तर तू इथे आली आहेस. धीर ठेव, हळूहळू सगळं शिकशील, पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. करशील? प्रियाने उत्साहाने मान हलवली. हो आई, सांगा. सर्वात आधी शिकण्याची खरी जिद्द हवी. दुसऱ्यांना पाहून संयमाने शिकण्याची सवय लाव. जुन्या पद्धती सोडून नवीन गोष्टी स्वीकारायला तयार राहा. शिकत राहिलं पाहिजे. फोनमध्येही सगळं मिळतं, तिथूनही शिकता येतं, क्लासमध्येही शिकता येतं, पण आपण नेहमी काहीतरी शोधत राहायला हवं. कोणी डिझाईन विचारलं तर नाही येत म्हणू नकोस, आणि खरंच येत नसेल तर लगेच शिक. त्या पुढे म्हणाल्या, आणि तू फक्त स्टुडंट नाहीस, या इन्स्टिट्यूटची ओनरही आहेस. क्लास संपल्यावर ऑफिसचं कामही बघ. पण आई, मी कसं? जर संकोच वाटत असेल तर एकदा प्रयत्न कर. दोन्ही सांभाळणं कठीण वाटलं तर नंतर बघू. उद्यापासून जॉईन कर. मिरजला पोहोचताच नुपूर थेट बाबांच्या दुकानात गेली. दुकानातल्या सगळ्यांनी तिचं हसत स्वागत केलं. ती हसतच बाबांकडे गेली. तिने त्यांच्या डोळ्यांवर हात ठेवले. पप्पा, ते हसले. मी ठीक आहे. माझी छोटी कशी आहे? आता माझं लग्न झालं, मी मोठी झाले, ती लाजत म्हणाली. दोघं बराच वेळ बोलत राहिले. नंतर ती दुकानात फिरू लागली. अचानक तिची नजर एका स्टॅच्यूवर पडली. तिने मनात आपल्या नवऱ्याची कल्पना केली. किंमत पाहिली 22,000. तिने पर्स तपासली. 22,000 होते. तिने बिल बनवायला सांगितलं. स्टाफ म्हणाला, दीदी पैसे नको. नाही, माझ्या नवऱ्यासाठी घेत आहे, माझ्या कमाईतून घ्यायचं आहे. तेवढ्यात तुकाराम आले. त्यांनी हसत सांगितलं, पैसे घेऊन टाका. तिने आनंदाने पैसे दिले. अरे, त्यांनी अशी ड्रेस कधी घातलीच नाही, पण त्यांच्यासाठीच घेतली. ती मनात हसत विचार करत होती, महाग कपडे घालणारा माणूस ही स्वस्त ड्रेस घालेल का? नुपूर, तुला काहीच कळत नाही. आता तर बदलता येणार नाही. पप्पा काय विचार करतील? आता काय करू? बरं, त्यांना हे द्यायचंही नाही आणि परतही करायचं नाही. शेवटी मी त्यांच्यासाठीच घेतलं आहे. पहिली गोष्ट स्वतःकडेच सुरक्षित ठेवते. असं विचार करत गोंधळलेली नुपूर शेवटी एका निर्णयावर आली. आज शिवायसाठी वेळ अजिबात चांगला जात नव्हता. जणू पहिल्यांदाच एखाद्या आईपासून तिचं मूल दूर झालं असावं, तसं त्याचं मन तिलाच शोधत होतं. ती जवळ असताना असं कधी वाटलं नव्हतं, पण आता तिच्या आठवणींनी त्याला पूर्ण वेढून टाकलं होतं. इतक्या खोलवर जर कुणी त्याच्या मनाला बदललं असेल तर ती जादूगरच होती. जसं आई बाहेर गेलेल्या मुलाला वारंवार फोन करून विचारते, कुठे आहेस, काय करत आहेस, जेवलास का, तसंच शिवाय सतत तिला कॉल करत होता. तिची आठवणच नाही तर ती कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल याचीही त्याला काळजी होती. तो मात्र हे विसरला होता की किती दिवस ती त्याच्याशिवाय जगत आली होती. इकडे नुपूरची अवस्था तर अजूनच वाईट होती. नवऱ्याच्या या प्रेमळ काळजीने तिचं मन भरून येत होतं, पण आसपासचं वातावरण पाहून तिला थोडीशी लाजही वाटत होती.
कधी पप्पासोबत असताना, कधी कॉलेजच्या प्रिन्सिपलशी बोलताना, कधी एखाद्या ऑफिसरला भेटताना, अगदी मैत्रिणींशी भांडताना देखील फोन सतत वाजत राहायचा. फोन सायलेंट करणं तिच्या हातात नव्हतं. दुसरी रिंग वाजताच ती लगेच उचलायची. लोक पाहून हसायची, पण त्या क्षणी तिला कुणाची पर्वा नव्हती. बोलून झाल्यावरच तिला जाणवायचं ती काय करते. मग ती लाजून सगळ्यांकडे बघायची आणि हलकंच हसायची. तिथे असलेले सगळे लोक तिचं हसू आणि तिच्या नवऱ्याचं हे प्रेम पाहून मनोमन खुश झाले. सगळ्यांनी मनातच प्रार्थना केली, यांचं नातं असंच कायम राहो. रात्र झाली. शिवायच्या घरी सगळे जेवत होते, पण सगळ्यांच्या नजरा फक्त शिवायकडे होत्या. तो शांत बसला होता, काही न खाता. कधी फोनकडे बघायचा, कधी दरवाजाकडे. त्याची बेचैनी सगळ्यांना दिसत होती. काय चाललेत आता? स्वराने विचारले. हा आपला शिवाय आहे का, की कुणी बदलून पाठवलाय? दोघे हसले. राजश्रीने रागाने पाहिलं आणि सगळ्यांना शांत बसायला सांगितलं, पण त्या देखील हलकसं हसल्या. स्वराने लगेच फोन उचलून नुपूरला कॉल केला. हॅलो वहिनी. हा आवाज ऐकताच थाळीकडे बघत असलेला शिवाय दचकला. त्याने लगेच दरवाजाकडे पाहिलं. कदाचित नुपूर आली असेल, पण लगेच समजलं की स्वरा फोनवर बोलते. समीरने लगेच फोन स्पीकरवर टाकला. शिवायने त्याच्याकडे रागाने पाहिलं, पण त्याचं मन पूर्णपणे लक्ष पत्नीकडेच होतं. हाय स्वरा. वहिनी, काय करतेस? आलीस का? नाही, मी अजून बस स्टॉपवर उभी आहे, आता निघते. हे ऐकताच शिवायचा चेहरा उतरला. सकाळपासून तो तिला 100 वेळा कॉल करून बसला होता. समीरने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. अगं, हॉस्टेलमध्ये थोडा जास्त वेळ लागला म्हणून उशीर झाला. इथे आले तर बसही लेट आहे. का? काही प्रॉब्लेम झाला का? सांग, दादाकडून गाडी पाठवतो. नको समीर, बसची काही अडचण नाही. इकडे हवामान थोडं धुक्याचं झालं आहे, म्हणून बस हळूहळू येते. गाडी बोलावली तरी तीही हळूच येईल. थोड्या वेळात बस येईलच. वहिनी, जर तुम्ही बसमध्ये असताना अचानक धुके आलं तर गाडी थांबवतात ना? हो, खूप धुके असेल तर थांबवतात. थोडासा डोंगराचा भाग आहे. धुक्यात समोरून कोणती गाडी येते ते कळत नाही. वर चढही असतो, म्हणून हळू चालतात. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, अरे, औषधं घेतली नाही का? नुपूरने लगेच तिकडे पाहिलं. समीरने तिचा बदललेला हावभाव पाहून विचारलं, वहिनी, तब्येत ठीक नाही का? औषधं का? ती हसली. काही नाही समीर, मी ठीक आहे. मग औषधं? काही खास नाही. डोंगरात प्रवास केला की थोडं उलटीसारखं वाटतं, म्हणून सेफ्टीसाठी औषधं घेते. येताना घेतली होती, पण आता संपली. आता काय करणार? काही नाही. सायली, 4 लिंबू घेऊन ये. आज त्यावर काम बघू, तिने मैत्रिणीला सांगितलं. लिंबू का वहिनी? कुणावर जादू करणार का? स्वरा हसली. इथे तर आधीच जादू करून गेलात. स्वरा शिवायकडे पाहून हसली. शिवायने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि डोकं खाली केलं. असं काही नाही. गोळी नसेल तर लिंबाचा वास घेतला की उलटी होत नाही, नुपूर म्हणाली. ओके, बस आली. सकाळी भेटते. बाय. तिने फोन ठेवला. पण तिचं मन अजूनही शिवायशी बोलण्यासाठी तडफडत होतं. सगळ्यांसमोर बोलायला तिला लाज वाटली, म्हणून फक्त समीरशी बोलून फोन ठेवला. हे पाहून शिवाय अजूनच रागावला. आता बोलणार नाही असं ठरवून तो खोलीत जाऊन झोपला. रात्री 2 वाजता तो उठला आणि गाडी घेऊन बसस्टॉपकडे गेला. बस येण्याच्या 1 तास आधीच तो तिथे पोहोचला. बसमध्ये मैत्रिणींसोबत प्रवास करत असलेली नुपूर विचार करत होती. त्याने अजून फोन केला नाही. तिला अपूर्ण वाटत होतं. तिने घड्याळ पाहिलं आणि फोन खाली ठेवला. आता तो झोपला असेल, त्रास नको, समोर जाऊन बोलते असं ठरवून तिने कॉल केला नाही. सकाळी सुमारे 3 वाजता बस कोल्हापूरला पोहोचली. दोघींनी आपलं सामान उतरवलं. मिरजहून येताना त्यांनी हॉस्टेल रूम रिकामी केली होती, त्यामुळे 4-5 बॅगा होत्या. एकूण 10 बॅग असलेल्या सगळं एकदम नेणं शक्य नव्हतं. पुढे काय होणार आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.